हॅलो एव्हरीवन. तर आज आपण अशी एक सिंपल अशी कन्सेप्ट बघतोय ती म्हणजे प्लेन मिरर कशाला बोलतात. आता नॉर्मली बघा, प्लेन मिरर जे आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता बघा, इथं मी एक तुम्हाला डायग्राम दाखवतो. त्या केस मध्ये तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्टली प्लेन मिरर कशाला बोलतात. इथं बघा, एक छान अशी छोटी मुलगी आरशाच्या समोर उभं राहिलेली. जो आरसा असतो ना घरामध्ये रेग्युलरली, तोच आरसा म्हणजे तुमचा प्लेन मिरर आहे. आता इथं काय करते, इथं आपल्याला तीन टर्म्स लक्षात ठेवायच्या. त्यात प्लेन मिरर बद्दलच्या जे आहेत ना तीन टर्म्स. एक म्हणजे टेक्निकली बोलतात जो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, ती रिअल मुलगी जी आरशाच्या समोर उभं राहिली, तो म्हणजे काय झाला ऑब्जेक्ट. फर्स्ट वन ऑब्जेक्ट सगळ्यांना क्लिअर झालं. आता त्याच्यानंतर बघा, तिथे एक जो मिरर ठेवलेला आहे की जे डिव्हाइस ज्याच्यामध्ये ती मुलगी बघते, ते म्हणजे तुमचा मिरर असतो. लक्षात येते, क्लिअर होते. आणि थर्ड वन, ज्यावेळेस ती मिरर मध्ये बघते त्यावेळेस तिची रिप्लिका काहीतरी तिला पाठीमागे दिसते बघा. क्लिअर. तर त्या केसमध्ये त्याला बोलतात इमेज. तीन गोष्टी लक्षात राहिला. एक फर्स्ट वन काय आहे, ऑब्जेक्ट जो की रिअल असतो. नेक्स्ट सेकंड वन मिरर. आणि थर्ड वन काय असते, इमेज. या तीन गोष्टी ज्याला समजतील, इथून पुढचा पूर्ण टॉपिक तुम्हाला इझी जाईल. ओके. तर लक्षात येईल, ऑब्जेक्ट, मिरर आणि नेक्स्ट वन काय येते, अल्टिमेटली तुमची इमेज. आता याच्यानंतर आपण काय करूया, एक डेफिनेशन ऑफ मिरर बघूया. मिररची डेफिनेशन काय राहतं. आज सिम्पली असं बोललं जातं की मिरर विथ अ फ्लॅट स्मूथ रिफ्लेक्टिंग सरफेस, तो म्हणजे तुमचा मिरर असतो. जर एखादा फ्लॅट सरफेस असेल, नॉर्मली बघा फ्लॅट सरफेस असेल त्यावेळेस त्याला काय बोललं जातं, मिरर बोलतं. आणि त्याच्यातून रिफ्लेक्शन झालं पाहिजे. रिफ्लेक्शन कशाला बोलतात हे ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, ते तिथं तुम्ही चेक करा. तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली रिफ्लेक्शन कशाला बोलतात. खूप इझी टर्म आहे. पुढे आपण थोडस त्याच्यावरती डिस्कशन करूया. ओके. मिरर म्हणजे काय, अ फ्लॅट स्मूथ रिफ्लेक्टिंग सरफेस, त्याला बोलणार तुम्ही मिरर असते. लक्षात आलं. आता त्याच्यानंतर आपण एक्झॅक्टली प्लेन मिरर कसा बनवला जातो बघूया. आता नॉर्मली बघा, प्लेन मिरर जो असतो ना इझी आहे बनवायचं. एक नॉर्मली एक फ्लॅट सरफेस घ्या, तो फ्लॅट सरफेस जनरेट करा आणि बॅक साइडला त्याला कोटिंग प्रोव्हाइड करता. कशाचं, अल्युमिनियम किंवा सिल्वरचं कोटिंग केलं जातं. आता त्याच्यावरती तुम्ही जे पेंट केलेलं असतं, नॉर्मली घरातला मिरर ज्यावेळेस तुम्ही फोडलेला असेल किंवा एखाद्या वेळेस तुम्ही चेक करा, तो मिरर जर काढला तर फ्रंट सरफेस एकदम स्मूथ दिसतो. समोर जो आहे तो एक्झॅक्टली स्मूथ दिसतो. आणि त्याच्या जस्ट पाठीमागे जो असतो ना बॅक साइडला, एक कोटिंग दिसतं. कोटिंग म्हणजे एक्झॅक्टली तो पेंट एक असतो. त्याच्या आत जे असतं ते सिल्वर आणि अल्युमिनियमचं कोटिंग ठेवलेलं असते. ओके. तर ते थिन कोटिंग, एकदम छोटेस पातळ थिन कोटिंग असते आणि त्याच्यावरती एक्झॅक्टली पेंट केलेलं असते. आता त्या पेंटचं काम काय असतं, एक्झॅक्टली करोजन जे होतं, एअरचे मॉइश्चर जे असतं, एअर मॉइश्चरमुळे जे करोजन होतं, त्या गोष्टी थांबवायचं काम कोण करतं, तर एक्झॅक्टली तो पेंट करतो. लक्षात आलं. आता मी साईडला इथे एक डायग्राम दाखवतो जेणेकरून तुम्हाला आयडिया भेटेल की एक्झॅक्टली मला काय सांगायचंय. आता इथं दोन डायग्राम दिसतात. एक फ्रंट साइड दिसते आणि दुसरी वन काय दिसते, बॅक साइड दिसते. आता फ्रंट साइड म्हणजे काय, जिथे एक्झॅक्टली फ्लॅट आणि स्मूथ रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. फ्रंट साइड मध्ये काय, एक्झॅक्टली फ्लॅट आणि स्मूथ रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. आणि जे बॅक साइड मिररचे एक्झॅक्टली बॅक साइड असते, ते एक्झॅक्टली बघा तिथे चेक करून बघा. तिथं काय दिसतं, एकदम थिन कोटिंग सिल्वर किंवा अल्युमिनियमचं एकदम थिन कोटिंग दिसते. सिंपल. लक्षात येते. हे एवढं अशा टाइपनं तुम्ही नॉर्मली प्लेन मिरर बनवू शकता. आता ह्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट जो येतो तो म्हणजे काय, प्लेन मिररच्या काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आता कॅरेक्टरिस्टिक्स कशाला बोलतात, की प्रॉपर्टी. सिम्पली एखाद्या मिररच्या प्रॉपर्टीज काय असू शकतात. म्हणजे जर तुमच्याकडे एखादा प्लेन मिरर असेल तर त्याच्या समोर मी एखादा, समजा इथे एखादा असा ऑब्जेक्ट ठेवलाय, हा प्लेन मिरर आहे, तर त्या केसमध्ये इथं जी काय तुमची इमेज फॉर्म होणार आहे ते कसं होतं आणि त्या केसमध्ये त्याच्या कॅरेक्टरिस्टिक काय असतात हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सिम्पली त्याच्या प्रॉपर्टीज. आता नॉर्मली बघा, मगाशी जी मुलगी आपण दाखवली, छोटी मुलगी, त्या केसमध्ये तुम्ही चेक करा. आता त्या छोट्या मुलीला जर प्लेन मिररच्या समोर थांबवलं त्यावेळेस ती इमेज जी फॉर्म झाली ती कशी झाली, आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. जर तुमच्याकडे कोणत्याही टाईपचा प्लेन मिरर असेल, कुणाचाही, म्हणजे असं नाही की तुम्ही जर नॉर्मली आता इथं घरामध्ये जे मिरर असेल तो बघा किंवा तुमच्या घरातला मिरर बघा, त्या केसमध्ये त्याच्या कॅरेक्टरिस्टिक सेम असतात. तर आता आपलं टायटल काय, तर एक्झॅक्टली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लेन मिरर. इथं जी डायग्राम आहे ते डायग्राम चेक करा. त्याच्यामध्ये बघा ती मुलगी एक्झॅक्टली काय करते रे,
मुलगी आरशाच्या समोर थांबलेली आहे. आणि त्याच्यानंतर पलीकडे काही एक इमेज फॉर्म तयार झाले, म्हणजे हा ऑब्जेक्ट एक समोर आहे, त्याच्या समोर एक प्लेन मिरर आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर काय आहे, तर इमेज फॉर्म झालेली. आता सगळ्यात पहिलं आणि बेसिक कॅरेक्टरिस्टिक काय असते, तर सिम्पली मिरर पासून ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे एक्झॅक्टली सेम असते मिरर पासून इमेजचं डिस्टन्स. मी काय बोलतोय बघा, मिरर पासून ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स असते ते एक्झॅक्टली सेम असते मिरर पासून एक्झॅक्टली तुमचं इमेजचं डिस्टन्स. हे सगळ्यात पहिलं बेसिक कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे काय, मिरर पासून 10 मीटर डिस्टन्स वरती जर मुलगी थांबलेली असेल तर एक्झॅक्टली इमेज जी फॉर्म झालेली आहे त्या मुलीची ती एक्झॅक्टली किती असणार आहे, 10 मीटर डिस्टन्स वरती. हे लक्षात आलं, मिररच्या आतल्या साईडला. हे पहिलं बेसिक आहे. आता सेकंड जे आहे, तुम्ही त्या मुलीची हाईट किंवा त्या मुलीची जी साईज असेल, जी काही साईज असेल, समजा मुलीची हाईट 5 सेंटीमीटर असेल किंवा 5 मीटर असेल, सेम तशी इमेजची पण हाईट किती असणार आहे, 5 मीटर. म्हणजे हाईट म्हणा किंवा तिची साईज म्हणा, साईज मध्ये कधीही प्लेन मिरर तुमचा चेंज करत नाहीये. हे दुसरे कॅरेक्टरिस्टिक. आता थर्ड वन काय असते, ज्यावेळेस ही मुलगी बघा एक्झॅक्टली अशी सरळ उभी राहिली, सरळ आहे, ज्यावेळेस प्लेन मिरर मध्ये ती जी रेप्लिका दिसते, जी की इमेज फॉर्म होते ह्या ऑब्जेक्ट पासून, जी की इमेज फॉर्म होती, त्या केसमध्ये ती इमेज पण बघा, इमेज पण कशी आहे, एक्झॅक्टली सरळच आहे. उलटी वगैरे इमेज फॉर्म झाली का, नाहीये. म्हणजे याचा थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, की प्लेन मिरर मध्ये जी काही इमेज फॉर्म होती ती कशी असते, अपराईट इमेज. अपराईट म्हणजे काय, जशी आहे तशीच. सिंपल. ही उभी आहे, उभी. जर तुम्ही हे उलटा ऑब्जेक्ट असतं तर त्या केसमध्ये इमेज पण कशी फॉर्म झाली असते, उलटी फॉर्म झाली असते. म्हणजे जसा ऑब्जेक्ट आहे सेम तशी तुमची इमेज फॉर्म होते. हे तुमचं थर्ड कॅरेक्टरिस्टिक. आणि फोर्थ कॅरेक्टरिस्टिक ते म्हणजे काय असते, इथं जी इमेज फॉर्म झाली ना ती इमेज व्हर्च्युअल इमेज असते. आता व्हर्च्युअल इमेज कशाला बोलायचं, ज्यावेळेस रिफ्लेक्टिंग रेज निघतात, आता पुढे आपण डिस्कस करणार आहे रेज काय असते, त्यावेळेस तुम्हाला समजेल. ज्यावेळेस रिफ्लेक्टिंग रेज निघतात ते ऍक्च्युअली कधी पण मीट करत नाहीत रिफ्लेक्टिंग रेज. त्या केसमध्ये तुम्हाला जी इमेज फॉर्म होते ती व्हर्च्युअल इमेज असते. आणि ही इमेज कधी पण बघा मिररच्या एक्झॅक्टली पाठीमागच फॉर्म होते. ह्या इमेजला कशाला बोलायचं, व्हर्च्युअल इमेज. सिंपल 4 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात आली. आता लास्ट वर एक आहे, जी इमेज फॉर्म होती लॅटरली इन्व्हर्टेड इमेज असते. म्हणजे प्लेन मिरर मध्ये तुम्ही नॉर्मली चेक करा, जर तुम्ही राईट हँड तुमचा वरती केला असेल, ऑब्जेक्टचा राईट हँड वरती असेल, तर त्या इमेज मध्ये तुम्हाला लेफ्ट हँड वरती दिसतो. त्याला बोलतात लॅटरली इन्व्हर्टेड इमेज. हे आहेत बेसिक 5 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लेन मिरर. कोणतं कोणतं, एक फर्स्ट वन काय, ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि तुमचं इमेज डिस्टन्स, ह्या दोन्ही गोष्टी कशा असतात रे, इक्वल असतात. सेकंड वन काय असते, अल्टिमेटली तुमचं साईज ऑफ ऑब्जेक्ट जी काय असेल ती एक्झॅक्टली सेम ऍज अ साईज ऑफ इमेज राहते. आता थर्ड वन काय असते, तुमचा जो ऑब्जेक्ट जर अपराईट इमेज देत असेल तर अपराईटच राहतं, ते काही इन्व्हर्टेड वगैरे असं काही होत नाही. नेक्स्ट वन काय, इमेज जी फॉर्म होते ती कशी असते, व्हर्च्युअल इमेज असते. आणि लास्ट वन काय, लॅटरली इन्व्हर्टेड, जी इमेज फॉर्म होते ती कशी असते, लॅटरली इन्व्हर्टेड. लॅटरली इन्व्हर्टेड म्हणजे काय, राईट हँड जर तुम्ही वरती केला तर त्या केसमध्ये तुमचा इमेज मध्ये कुठला हँड दिसतो, लेफ्ट हँड दिसतो. हे सगळे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लेन मिरर आहेत. आता याच्यानंतर बघा, एक्झॅक्टली मला काय सांगायचं होतं, की मगाशी मी बोलल्यानुसार की नॉर्मली ज्यावेळेस प्लेन मिरर येतो त्याच्यावरती कसं एक्झॅक्टली इमेज फॉर्म होते, तर त्याच्यासाठी एक बेसिक लॉज असतात, लॉज ऑफ रिफ्लेक्शन बोललं जातं किंवा त्याला बोलतात प्रिन्सिपल ऑफ रिफ्लेक्शन. हे लॉज काय असतात हे समजलं तर तुम्हाला ती एक्झॅक्टली इमेज कशी फॉर्म झाली, ते ऑब्जेक्ट मिररच्या समोर ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट ठेवला होता आणि त्या ऑब्जेक्ट मुळे इकडे जी काही इमेज फॉर्म झाली ती इमेज कशी फॉर्म होते हे तुम्हाला समजू शकतं. त्यासाठी तुम्हाला सिंपल काय करावं लागेल, एक्झॅक्टली जे बेसिक लॉज असतात त्या लॉज वरती तुम्हाला थोडस फोकस करावं लागेल. ओके, तर इथं साईडला मी एक डायग्राम ड्रॉ करून दाखवतोय, ती चेक करून घ्या. एकदा 2 मिनिटं ती डायग्राम बघा, तुम्हाला समजून झालं एक्झॅक्टली मला काय सांगायचं. ह्या केसमध्ये एक फ्लॅट सरफेस आहे. फ्लॅट सरफेस म्हणजे काय केलंय तुम्ही, मिरर जो आहे तो एक्झॅक्टली कसा ठेवलाय, हॉरिझॉन्टल ठेवलेला आहे. मिरर कसा ठेवलाय, हॉरिझॉन्टल मिरर ठेवलेला आहे. आता त्या काय करता, इकडे कुठेतरी काही तुमचा ऑब्जेक्ट जर असेल तर तिथून त्याच्यापासून एव्हरी ऑब्जेक्ट इमिट्स लाईट्स बोललं जातं किंवा एक रेज येतात. आता ते रेज कसे असतात, तर तुम्ही सोर्स पासून जी लाईट येते
आता हे सगळं डिस्कशन रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये केलेलं आहे. तर तुम्ही समजून घ्या की एखादा इन्सिडेंट रे ज्यावेळेस येतो, इन्सिडेंट म्हणजे काय, एखाद्या सोर्स पासून जो रे आलेला असतो त्याला बोलायचं इन्सिडेंट रे. लक्षात राहील इन्सिडेंट रे कशाला बोलायचं. आता इन्सिडेंट रे ज्यावेळेस आला त्यावेळेस तो रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे तुमचा मिरर असेल तर त्याच्यावरती ज्यावेळेस हिट करतो त्यावेळेस तो काय करतो, एक्झॅक्टली बाउन्स बॅक करून जातो. बाउन्स बॅक म्हणजे काय, तो इन्सिडेंट रे आला त्याच्यानंतर हिट केलं, हिट केल्यानंतर एक्झॅक्टली रिफ्लेक्ट केलं त्याच मीडियम मध्ये, सेम मीडियमला. तर त्या केसमध्ये ह्या फिनॉमिनाला बोललं जातं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लक्षात येते सिंपल. नॉर्मली इन्सिडेंट रे ज्यावेळेस येईल एखादा फ्लॅट सरफेसला हिट करेल आणि त्याच मीडियम मध्ये ज्यावेळेस तो रिटर्न जाईल तो जो असतो तो रिफ्लेक्टेड रे असतो आणि हा सगळ्या फिनॉमिनाला बोललं जातं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हा पहिला बेसिक डेफिनेशन झाले रिफ्लेक्शन. आता लॉज याच्यामध्ये दोन लॉज असतात. एक लॉ म्हणजे सिंपल काय सांगतो, तुमचा इन्सिडेंट रे जो असतो, इन्सिडेंट रे, नेक्स्ट वन तुमचा जो रिफ्लेक्टेड रे असतो, जो इन्सिडेंट आला बाउन्स बॅक करून तिकडे गेला तो जो रिफ्लेक्टेड रे असतो, आणि नेक्स्ट वन नॉर्मल. नॉर्मल कशाला बोलतात, एक्झॅक्टली तुमचा जो फ्लॅट सरफेस असेल त्याला जी परपेंडिक्युलर लाईन तुम्ही ड्रॉ करणार आहे त्याला नॉर्मल बोलायचं. क्लिअर होते. फ्लॅट सरफेसला परपेंडिक्युलर लाईन जी दिसते तुम्हाला त्याला तुम्ही नॉर्मल बोलू शकता. आता ह्या तिन्ही गोष्टी असतात ना सेम प्लेन मध्ये असतात. हा आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लक्षात आलं. लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय बोलतात, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल ह्या तिन्हीच्या तिन्ही गोष्टी एका सिंगल प्लेन मध्ये असतील तर त्याला बोलतात लॉज ऑफ रिफ्लेक्शन. सिंगल प्लेन म्हणजे बघा इथं हा जो फ्लॅट सरफेस असेल, हा बोर्ड जो दिसतोय तुम्हाला तो एक्झॅक्टली एक सिंगल प्लेन आहे. क्लिअर होते. बोर्ड जो दिसतोय तो एक सिंगल प्लेन. आता हे तिन्ही रेज ह्याच बोर्ड मध्ये मी असं ड्रॉ केले का इन्सिडेंट आला रिफ्लेक्टेड बोर्डच्या बाहेर किंवा बोर्डच्या आत असं काहीच नाही. नॉर्मली हा फ्लॅट सरफेस वरतीच पूर्णपणे तिन्ही रेज तुम्हाला दिसतात. त्याच्यामुळे हे एका सिंगल प्लेन मध्ये असं बोललं जातं. आता नेक्स्ट लॉज काय सांगतो किंवा नेक्स्ट सेकंड लॉज आहे, ज्यावेळेस तुमचा इन्सिडेंट रे असतो नॉर्मल सोबत जो अँगल करतो त्याला बोलतात इन्सिडेंट अँगल. आता इन्सिडेंट अँगल काय आहे तर सिम्पली जो इन्सिडेंट रे आला आणि जो नॉर्मल सोबत जो काही तिनं अँगल बनवला असेल त्याला बोलायचं इन्सिडेंट अँगल. आणि नेक्स्ट वन काय असतो, ज्यावेळेस तुमचा रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल, काय बोलतोय, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल ह्या दोघांमध्ये जो अँगल बनतो तो अल्टिमेटली तुमचा असतो रिफ्लेक्टेड अँगल. दोन अँगल लक्षात आलं, पहिला इन्सिडेंट अँगल, सेकंड वन रिफ्लेक्टेड अँगल. आता ज्या वेळेस सेकंड लॉज काय सांगतो, इन्सिडेंट अँगल जो काही व्हॅल्यू असेल सेम व्हॅल्यू कशाची असते, रिफ्लेक्टेड अँगलची. लक्षात आलं. म्हणजे इन्सिडेंट अँगल समजा 30 डिग्री असेल, 30 डिग्री अँगल किती आहे इन्सिडेंट अँगल, तर त्या केसमध्ये रिफ्लेक्टेड अँगल पण 30 डिग्रीचा असतो. जेवढं इन्सिडेंट अँगल आहे तेवढाच तुमचा रिफ्लेक्टेड अँगल असतो. हे दोन लॉज जर लक्षात आले असतील तर तुम्हाला इमेज फॉर्मेशन किंवा इमेज कशी फॉर्म होती रेजचा यूज करून ते तुम्हाला समजून जाईल. कळते. आता याच्यानंतर मेन पॉइंट येतो एक्झॅक्टली तुम्ही जी मगाशी इमेज बघितली की जी मुलगी उभा होती मिररच्या समोर, तर तिला एक्झॅक्टली तिची रिप्लिका त्या मिररच्या आतल्या साईडला दिसली होती. तर तिथं जी इमेज फॉर्म झालेली आहे, जी काही इमेज फॉर्मेशन झालेलं आहे ते कसं होतं, तर आपलं नेक्स्ट पॉइंट काय आहे, इमेज फॉर्मेशन इन केस ऑफ प्लेन मिरर. आता इथे एक डायग्राम मी दाखवते. नॉर्मली डायग्राम काय दिसते बघा, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक आईज किंवा एक जो कप आहे तो एक्झॅक्टली आपल्याला कसा दिसतो ते मी इथं दाखवलेलं आहे. कसा दिसतोय, नॉर्मली आईज जे कप पासून जे रेज येतात ते रिफ्लेक्टेड कुठे होतात, आईज कडे होतात. आता ते मिरर मध्ये कशा होतात रे, डॉटेडली मी दाखवलंय बघा, डॉटने दाखवून पुढे ते एक्झॅक्टली कुठेतरी रिफ्लेक्ट दिसलेले. ह्याला इमेज फॉर्मेशन ऑफ मिरर असं बोललं जातं. ह्या इमेज मध्ये हे क्लिअर होऊन जातं ज्यावेळेस तुमचे इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड होतात. आता रिफ्लेक्टेड रे जर इकडे ऍक्च्युअली मीट झाले असते कुठं, नॉर्मली मिररच्या बॅक साईडला, तर त्या केसमध्ये तुम्हाला अल्टिमेटली प्लेन मिरर, प्लेन जो मिरर असेल त्याच्यामध्ये इमेज रिअल भेटली असते. पण इमेज इथं रिअल नाहीये, इथं तुम्ही डॉटेड लाईननं रिफ्लेक्शन मिररला कुठेतरी मॅच करताय. म्हणून त्या केसमध्ये ही जी इमेज फॉर्म झालेली ती कशी इमेज आहे, व्हर्च्युअल आणि अपराईट इमेज. क्लिअर होते. अपराईट का बोलतोय बघा, एक कपची जशी एक्झॅक्टली हाईट आहे सेम तशी तुमच्याकडे इमेजची पण हाईट आहे. फक्त इथं कसं आहे,
इन्व्हर्टेड असते. इन्व्हर्टेड म्हणजे कशी राहते, लॅटरली इन्व्हर्टेड म्हणजे काय सिम्पली, जर नॉर्मली राईट हँड असेल तर तो राईट हँड लेफ्ट हँड झाला, लेफ्ट पोर्शन तुम्हाला दिसतो मिरर मध्ये. राईट पोर्शन जर असेल इथं तर त्या केसमध्ये तुम्हाला लेफ्ट पोर्शन मिरर मध्ये दिसतो, हे उलट दिसतं एवढंच. बाकीचे इमेज वगैरे अपराईटच राहते. हे आहे इमेज फॉर्मेशन, बेसिक ऑफ इमेज फॉर्मेशन ऑफ प्लेन मिरर. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट येतो याच्यानंतर, सगळ्यात इझी, ते म्हणजे मॅग्निफिकेशन कशाला बोलायचं. तुम्ही नॉर्मली असं बघितले का रे, नॉर्मल तुमची जी हाईट असेल, तुम्ही प्लेन मिरर मध्ये बघताय, प्लेन मिरर मध्ये ज्यावेळेस बघत असाल त्यावेळेस ती जी हाईट नॉर्मल असेल तेच हाईट तुमची एक्झॅक्टली इमेज फॉर्म कशात होते, प्लेन मिरर मध्ये होते. असं बघितलंय का की तुमची हाईट एवढी आहे आणि तर प्लेन मिरर मध्ये जास्त किंवा एकदम कमी केलेली, असं कधीही होत नाहीये, हे लक्षात ठेवा. ह्यालाच बोलतात मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन म्हणजे काय, सिम्पली ऑब्जेक्टची जी काय हाईट आहे त्याच्यामध्ये इमेजची हाईट किती रेशिओ मध्ये आहे, किती रेशिओ मध्ये वाढली किंवा किती रेशिओ मध्ये कमी झाली, त्याला बोलायचं मॅग्निफिकेशन. नेक्स्ट टायटल आपला आहे व्हॉट इज मीन बाय मॅग्निफिकेशन ऑफ लाईट. सिम्पली मॅग्निफिकेशन कशाला बोलायचं, मॅग्निफिकेशन साठी एक सिंपल असा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे काय, हाईट ऑफ इमेज म्हणजे इमेजची जी काय हाईट आहे तेला डिवाइड करा तुम्ही हाईट ऑफ ऑब्जेक्ट. सिंपल मॅग्निफिकेशनचा सिंपल फॉर्म्युला काय, हाईट ऑफ इमेज डिवाइडेड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हे जर मी डिवाइड करून काढलं तर अल्टिमेटली मला मॅग्निफिकेशन भेटून जाईल. प्लेन मिररच्या केसमध्ये मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू ही 1 असते, हे लक्षात ठेवा. प्लेन मिररची केस कधी आली एक्झामला तर मॅग्निफिकेशन डोळं दाखवून व्हॅल्यू लिहा 1 ह्या केसमध्ये, कारण हाईट ऑफ ऑब्जेक्ट आणि हाईट ऑफ इमेज दोघच्या दोघं सेम असतात. क्लिअर झालं, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला लक्षात आला. आता याच्यानंतर एक्झॅक्टली आपण थोडेसे एक दोन न्यूमरिकल बघूया. त्यामध्ये फर्स्ट न्यूमरिकल इथे मी साईडला डिस्प्ले केलेलं आहे, व्हिडिओ पॉज करा, नॉर्मली तुम्ही ट्राय करा एक्झॅक्टली ते न्यूमरिकल कसं सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करून देतो. ओके, न्यूमरिकल नंबर 1. फर्स्ट न्यूमरिकल तुम्ही आता जे डिस्प्ले केलेलं बघितलं असेल तर त्याच्यामध्ये नॉर्मली गिवन काय काय दिले रे, एक सिम्पली काय दिले, एक हाईट दिली ऑब्जेक्टची. नेक्स्ट वन काय दिले, इमेजची पण हाईट दिलेली आहे. ऑब्जेक्टची हाईट किती दिली, 6 मीटर. इमेजची हाईट किती आहे, 6 मीटर. आणि सगळ्यात महत्वाचा, हे कोणती केस आहे, प्लेन मिररची केस आहे. प्लेन मिररच्या केसमध्ये आणि विचारले काय तुम्हाला, मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू किती असेल. मी मगाशी सांगितलं मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय असतो, हाईट ऑफ इमेज डिवायडेड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट. जर मी इथं चेक केलं, हाईट ऑफ इमेज आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट जर मी डिफाईन केलं तर अल्टिमेटली मला मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू भेटून जाईल. जसं की हाईट ऑफ इमेज किती आहे, 6 मीटर. हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती आहे, 6 मीटर. 6/6 केलं तर आन्सर किती येतं, 1. मॅग्निफिकेशन इन केस ऑफ प्लेन मिरर किती असतं, 1. हे मगाशी पण मी तुम्हाला तेच सांगितलं होतं. आपण आता सेकंड एक्झाम्पल बघूया, ज्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मली काय दिले, ऑब्जेक्टचं डिस्टन्स दिलंय प्लेन मिरर पासून. इथं बघू शकता, तिथं मेन्शन केलंय बघा, ऑब्जेक्ट डिस्टन्स 3 मीटर दिलेला आहे. कशापासून, प्लेन मिरर पासून. आणि तुम्हाला विचारले काय, इमेज डिस्टन्स किती असेल. आता प्लेन मिररच्या केसमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स मगाशी मी डिस्कस केल्या होत्या, की जे काय तुमचं ऑब्जेक्टचं डिस्टन्स असते तेच एक्झॅक्टली तुमचं इन केस ऑफ मिरर मध्ये आणि इमेज मध्ये सेम डिस्टन्स असते. म्हणजे ह्या केसमध्ये बघा, एक्झॅक्टली ऑब्जेक्ट जर 3 मीटर जर असेल प्लेन मिरर पासून तर इमेज पण तुमचे एक्झॅक्टली 3 मीटर डिस्टन्सलाच भेटणार आहे. ओके, दॅट्स इट फ्रॉम माय साइड. हे होतं प्लेन मिरर बद्दलचं डिटेल मध्ये डिस्कशन. आपण नेक्स्ट काही व्हिडिओ मध्ये कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स मिरर बद्दल डिस्कस करूया.